प्रिकॉशनरी म्हणजे त्याला अर्थ असा होतो की एखादा आजार झाल्यावरती आपण औषध घेतल्यापेक्षा त्याच्यापूर्वीच आपण जर आपली काळजी घेतलेली बरी असते. तसंच हे गुन्ह्याचं आहे. तर एखादा गुन्हा घडल्यापेक्षा आपण पूर्वी आपली काळजी घेतलेली चांगली आहे, जेणेकरून आपल्याला नाहक त्रासाला म्हणजे आपला नाहक त्रास वाचेल. बरोबर आहे. तर सगळ्यात पहिले ताईंनी मला विषय दिला की ग्रामीण भागातील महिला आहेत, तर त्यांच्यासाठी सांगा. त्यांच्यासाठी लहान मुली असतात, त्यांच्या सर्व घरांमध्ये आपल्या सर्वांना मुली आहेत. बरोबर आहे. मी पण एक महिला आहे, मला पण मुलगा आहे. आपण हा ग्रामीण भागातील मुली किंवा महिला या विचार करतो की सुरक्षा हा विषय फक्त मुलींच्या दृष्टीने बघतो, तर तसं नाही आहे. आजचा काळ बदलतोय. तर लहान मुलं जे आहेत, मुली नाही म्हणत आहे मी, मुलं आणि मुली या दोघांवरही हा अत्याचार आणि हे अशा घटना होतात. आपण समोर बघतो, पेपर न्यूजला वाचतो, मोबाईलवरती बघतो. बरोबर आहे. तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये मुलांची सुद्धा तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की ग्रामीण भागातून अशा काही घटना आमच्या समोर आलेल्या आहेत की एखादा छोटा मुलगा असतो, अल्पवयीन मुलगा असतो, नाबालिग मुलगा असतो, त्याच्यावरती जो ग्रामीण भागातील एखादा आपला शेजारचा व्यक्ती म्हणा किंवा गावातील एखादा अनोळखी व्यक्ती आहे, तो अत्याचार करत असतो. पण त्या मुलाला कळत नाही की हे माझ्यासोबत जे होत आहे हे वाईट कृत्य आहे म्हणून. तर ते काम आपलं आहे. एक आई म्हणून आपलं काम आहे मुलीला गुड टच बॅड टच बद्दल सांगणे आणि ह्या जो होणाऱ्या मुलांना हे सांगायचं आहे की आपलं तुमच्यासोबत काय होतंय, त्यासाठी तुम्हाला मुलांसोबत इंटरॅक्शन ठेवावं लागेल की मग काय झालं. जसं मुलगा आपल्या शाळेत जातो, शाळेतून घरी परत आल्यावर आपलं काम आहे विचारणं की बाळा शाळेमध्ये आज काय शिकवलं. तर आपल्याला त्याच्यासोबत संवाद साधावा लागेल. तेव्हाच मुलगा फ्री होईल. मुलगी किंवा मुलगा, मी एक मुलगी फक्त म्हणून बोलत नाहीये, मुलगा मुलगी 18 वर्षाखाली जे पण बालक आहे ते मुलं आणि मुली दोघांनाही बालकच समजले जाते, नाबालिग समजले जाते. तर त्यासाठी हा कायदा फार महत्त्वाचा आहे. पोक्सो ॲक्ट, बालकांच्या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2012 पासून ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत आणि हा कायदा फार स्ट्रिक्ट केलेला आहे. ह्या कायद्यामध्ये एखाद्या बालकावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला जर शेजारच्या व्यक्तीला जरी माहिती झाली असेल तर ती तुम्ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव कुठेही घेतलं जाणार नाही. तुमचं नाव कॉन्फिडेन्शियल म्हणजे गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्याचा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. त्याची नंतर दक्षता आम्ही पोलीस विभाग घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करायची ही पण जबाबदारी पोलीस विभागाची असते. तर असं नाही की बाबा या मुलाशी असा अत्याचार झालाय, अन्याय झालाय, तर मला काय करायचं, मी काय करू, अशी भावना आपण ठेवायची नाही. तर माझं नेहमी तुम्हाला इथं सर्वांना महिला जमलेल्या आहेत, तर माझं एक तुम्हाला आव्हान राहील किंवा विनंती राहील की कोणासोबत असा जर अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही ही गोष्ट आपल्याला पोलीस विभागात